नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपली जी सिरीज आहे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर कशाची तर पोलीस भरतीची बरं का. समोर येणारी जी पोलीस भरती आहे त्याच्या उद्देशाने आपण ही जी तयारी करतोय की मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत पोलीस भरतीची, हे 2022च्या परीक्षा असो किंवा 2019च्या, त्यामध्ये जे विचारण्यात आलेले प्रश्न आहेत किंवा एखाद्या जिल्ह्यातला कुठला तरी क्वेश्चन पेपर आपण घेत असतो आणि त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता याला सॉल्व्ह करत असतो आपण कंप्लीट. तर यावेळेस आजच्या यामध्ये अकोला जिल्हा अकोला जिल्हा पोलीस शिपाई लेखी परीक्षा 2023 ची, म्हणजे आता 2023 ला म्हणजे मागच्या वर्षी झालेली 2 एप्रिल 2023 ला अकोला जिल्ह्याची आपल्याला पोलीस भरतीचा हा जो पेपर आलेला आहे, यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताशी रिलेटेड जे जे प्रश्न आलेले आहेत ते सर्व आपल्याला यामध्ये बघायचे. प्रश्नांचे क्रम थोडेफार बदललेले आहेत, तिथे हरकत नाही, पण जिथे जिथे गणित आणि बुद्धिमत्ताचा प्रश्न मिळेल आपण तिथे स्टॉप करू आणि त्या प्रश्नांची उत्तरे काढू. राईट, लक्षात घ्या. जर तुम्हाला पोलीस भरती या परीक्षा जर द्यायच्या असतील तर तुम्हाला हे व्हिडिओ बघून एक अंदाज येईल. अंदाज असा येईल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि समोर जी पोलीस भरती होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात येतील. त्यामुळे ही जी जितकी सिरीज आहे, याच्यापूर्वी मी 7-8 वेगवेगळ्या जिल्ह्याचे पोलीस भरती जे प्रिव्हियस पेपर्स आहेत ते टाकलेले आहेत. त्यातला गणित आणि बुद्धिमत्ता सॉर्ट आउट करून दिलेला आहे. हा कदाचित 9वा किंवा 10वा पेपर असेल आणि समोरही असे भरपूर सारे पेपर तुम्हाला मिळत राहतील. चला येऊया. अकोला जिल्हा 2023 ला झालेला क्वेश्चन नंबर 1. प्रश्न विचारतोय की 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य असतात. राईट, तर तुम्हाला युनिट युनिट जे मेजरमेंट युनिट्स आहेत ते माहिती असतातच. तर कोटी जर असेल तर त्याला 7 शून्य लागतात. 1 कोटी जर असेल तर एकच्या समोर 7 शून्य असतात. तर 200 कोटी असेल तर एकूण शून्यांची संख्या किती असं विचारलं आहे आपल्याला. या 200च्या समोर कोटीचे 7 शून्य लावायचे आहेत. कोटीचे 7 शून्य 1 2 3 4 5 6 7, म्हणजे ही जी संख्या तयार झाली आहे ही झाली आहे 200 कोटी. 200 कोटी. आता इथे शून्यांची संख्या किती बोलताय, तर शून्यांची संख्या जर मोजाल तुम्ही तर 7 शून्य तर जोडले शिवाय हे 2 शून्य, 7 अधिक 2 9 शून्य या संख्येमध्ये मिळतील तुम्हाला. या 9 शून्य तर 200 कोटी म्हणजे 2 वर किती शून्य, या 2 वर किती शून्य आले तर 2च्या समोर 9 शून्य आलेले आहेत. तर तुम्हाला हे युनिट सुद्धा माहिती असायला पाहिजे. मेजरमेंट युनिट प्रश्न असे पण आलेले आहेत. राईट, तर 2च्या समोर किती शून्य असायला पाहिजे, 9 शून्य. हा झाला क्वेश्चन नंबर 1. नंबर 2 बघा. क्वेश्चन नंबर 2. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. मूळ संख्या मी वारंवार बोलत आलेलो आहे की मूळ संख्या हे माहिती असणे, 1 ते 100 पर्यंत तर माहिती असणे खूपच गरजेचं आहे. शिवाय मूळ संख्यांवर खूप जास्त प्रश्न स्पेशली गणितामध्ये तर येतातच. तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी जी असतं त्यामध्ये पण मूळ संख्यांवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत आणि समोरही येत राहतात. तर 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती, तर 25 मूळ संख्या असतात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कधी कधी हा प्रश्न असा विचारला जातो 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती, तर 1 ते 50 पर्यंत एकूण 15 मूळ संख्या असतात. लक्षात ठेवा, ओरली सांगतोय बरं का. कधी कधी असाही प्रश्न आलेला आहे की 1 ते 100 पर्यंत जितक्या मूळ संख्या आहेत त्यांची एकूण बेरीज किती, तर ती बेरीज असतं 1060 बरं का. 1 ते 50 पर्यंत एकूण संख्यांची बेरीज, मूळ संख्यांची बेरीज किती, तर ती बेरीज असतं 328. असे काही प्रश्न असे आहेत जे मूळ संख्यांवर वारंवार विचारण्यात आले आहेत. यामध्ये हेच विचारलं आहे की 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती, तर 1 ते 100 मध्ये एकूण 25 मूळ संख्या असतात. एकूण 25 मूळ संख्या असतात. जर हा प्रश्न असा असता की 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज, त्यांची बेरीज जर विचारली असती बेरीज, तर ती असते 1060. हे लक्षात घ्या. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्यांची बेरीज असते 1060. फक्त मूळ संख्या किती विचारल्या आहेत तर त्या आहेत 25. तर मूळ संख्यांचं नॉलेज असायलाच पाहिजे, कारण खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. चला, हे तर 2 झाले. समोर जाऊया. जितके प्रश्न गणित बुद्धिमत्ताशी रिलेटेड मिळतील, क्वेश्चन नंबर 3 बघा मिळतोय, क्वेश्चन नंबर 4 पण मिळतोय आणि क्वेश्चन नंबर 5 तिघांना पण यामध्ये या पेजवर आपण सॉल्व्ह करून घेऊ. अपूर्णांकामध्ये विचारलेला प्रश्न आहे आणि x ची किंमत काढायची आहे. एकदम साधा सोपा प्रश्न आहे. तिथे हा x आणि हा x म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये असणारा x सारखा आहे, तर त्या x ला कॉमन घेऊया आणि अंशामध्ये असणाऱ्या संख्यांची बेरीज बोलताय, बेरीज करू. 5 अधिक 3 होत आहे 8 आणि बरोबर इकडे दिलेला आहे 1, तो लिहून घेऊया.
तुम्हाला एक्सच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल असा बोलताय, तर तिरपा गुणाकार केला तर एक्सचा गुणाकार एक सोबत एक्स गुणिले एक म्हणजे एक्स बरोबर हा 8 शिल्लक राहतो. तर एक्सच्या जागी कोणती म्हणजे एक्सची किंमत किती असायला पाहिजे, तर ती असायला पाहिजे 8. ऑप्शन नंबर लास्ट मध्ये भेटत आहे एक्सची किंमत. ऑलमोस्ट तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल की याला कशा पद्धतीने टॅली केल्या जातं. अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी हे सर्व तुम्हाला माहिती आहे. चला क्वेश्चन नंबर नेक्स्टला येऊया. क्वेश्चन नंबर 4. एका दूध संकलन केंद्रावर 805 लिटर गाईचे दूध व 915 लिटर म्हशीचे दूध संकलन केले. त्यापैकी 1575 लिटर दुधाची विक्री केली. तर किती लिटर दूध शिल्लक राहील? एकदम साधा. टोटल त्याने किती काढलाय? इथून काढलाय 805 लिटर आणि इथून काढलाय 915 लिटर. टोटल किती लिटर दूध काढलंय? तर हा शून्य गेलाय, हा 2, 1720 लिटर टोटल त्याने दूध काढलंय. त्यापैकी त्याने किती लिटर दूध विकले? तर 1575 लिटर. या 1720 पैकी त्याने 1575 लिटर दूध विकले, तर शिल्लक किती राहिले? चला शिल्लक काढूया. एक शिल्लक, 4, एक शिल्लक 145 लिटर दूध शिल्लक असायला पाहिजे त्याच्याकडे. तर 145 लिटर दूध ऑप्शन नंबर ब ला मिळतंय. साधा सिंपल सोपासा गणित होता. त्यांच्या बेरजेमधून त्या विकलेल्याची वजाबाकी. चला क्वेश्चन नंबर 5 ला या. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. बरं का, काय बोलताय लक्षात घ्या. प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतरच प्रश्नाचे उत्तर काढत चला. 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व व 4 अंकी लहानात लहान विषम संख्या यांच्यामधील फरकातील सर्व अंकांची बेरीज. यांचा तर फरक काढायचा आहे आणि फरक निघाल्यानंतर जितके जे पण फरक येत असेल त्यांच्या अंकांची बेरीज किती असा प्रश्न विचारलाय. चला सर्वात आधी तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या घेऊया. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9999 आणि पुन्हा एक 9 घेतला. पुन्हा एक 9 घेतला तर 5 अंकाचा होतो, पण पुन्हा 9 घेईल तर ती विषम संख्या होईल. तुम्हाला कोणती संख्या बोलताय? समसंख्या. तर त्याला 9 न घेता तुम्हाला 8 घेणे आहे. ही 5 अंकी सर्वात मोठी संख्या समसंख्या आहे बरं का. 5 अंकाची सर्वात मोठी समसंख्या. व इथे बोलताय 4 अंकी लहानात लहान विषम संख्या. 4 अंकी 4 अंकी लहानात लहान संख्या आहे 1000, 1000, पण ती 4 अंकी आणि ती समसंख्या. पण आपल्याला विषम संख्या पाहिजे तर ती 1001 होईल. ती किती होईल? 1001. आणि यांचा जो फरक आहे, यांचा जो फरक म्हणजे यांची वजाबाकी केल्यानंतर जी संख्या तयार होत असेल, जी संख्या तयार होतील त्या संख्यातील फरकातील अंकांची बेरीज काढायची. त्यांच्या अंकांची बेरीज जी असेल ती आणि ऑप्शन मध्ये शोधायचं आहे. तर आधी तर यांची वजाबाकी करून घेऊया. 8 मधून 1 गेलाय, 8 राहिलाय. 9 मधून 0 म्हणजे 9, 9 मधून 0 म्हणजे 9, 9 मधून 1 म्हणजे 8 आणि हा ही आली याची वजाबाकी. आता हे जी वजाबाकी आली या अंकांची, सर्व अंकांची बेरीज तुम्हाला विचारली आहे ती किती येतं? 44, 43, 41, 42 असे ऑप्शन दिलेले आहेत. या सर्वांची बेरीज करा. बरं, 9 अधिक 8 17, राईट. 17 अधिक 9 26, 26 अधिक 9 35, 35 अधिक 8, 35 अधिक 8 किती मिळतोय? 43. सॉरी इथे 8 मधून 1 गेलाय 7 येईल बरं का. इथे एकच सेकंड करेक्शन करतोय. हा 8 मधून 1 कमी केलाय 7 बरं का. 8 मधून 1 7, मग 9 0. ओके, ही वजाबाकी झाली आहे. पुन्हा एकदा बेरीज करू. 9 अधिक 8 17, 17 अधिक 9 26, 26 अधिक 9 35, 35 अधिक 7 म्हणजे 42. त्या अंकांची बेरीज किती असायला पाहिजे? तर त्या अंकांची बेरीज असायला पाहिजे 42. 42 कुठे मिळतोय का? येस, 42 मिळतंय ऑप्शन नंबर क मध्ये. प्रश्न समजून घ्या, प्रश्न व्यवस्थित वाचा, काय बोलतोय आणि त्यानंतरच उत्तर ड्रॉ करा. राईट. चला इथपर्यंत आलोय. पुन्हा समोर जाऊया कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत. क्वेश्चन नंबर 6 दिसत आहे आणि क्वेश्चन नंबर 7 पण दिसत आहे. या दोघांना आपण इथे सॉल्व्ह करूया या पेजवर. क्वेश्चन नंबर 6 मध्ये बोलताय की दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. दोन आणि त्या दोन्ही काय आहेत? क्रमवार संख्या. आता क्रमवार हा शब्द पण समजून घ्या. एक जर 15 असेल तर त्याच्यानंतरची संख्या 16 असायला पाहिजे, म्हणजे ही क्रमवार लगातार येणार. एक 35 असेल तर दुसरी 36 असायला पाहिजे. आणि त्यांचा गुणाकार दिलाय 3782. 3782, राईट. तर त्यापैकी लहान संख्या कोणती? लहान संख्या असे भरपूर सारे क्वेश्चन आपण आपल्या ऍपमध्ये मिसलेनियस या टॉपिक मध्ये शिकलेलो आहे. तर सर्वात आधी ही जी संख्या आहे याचा जवळचा वर्ग थोडासा गृहीत धरायचा आहे.
गृहीत धरायचं. हा पूर्ण वर्ग नाही तर या 37च्या आधी येणारा वर्ग आहे 36 आणि तो आहे 6चा आणि 36 नंतर लगेच 37 मिळत आहे, म्हणजे 61 आणि 62 अशा दोन संख्या तयार होतील. म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार जर केला तर 3782 तुम्हाला मिळेल. मिसलेनियस मध्ये खूपदा आपण असे प्रश्न घेतलेले आहेत. तर 61 आणि 62 त्यांचा गुणाकार करून बघा 61 गुणिला 62 मिळतो का तुम्हाला इतका? 6 6 झालाय 36, 6 दुने 12 आणि 6 18 आणि 2 मिळतोय 2 8 7 3. यस 3782 मिळतोय. म्हणजे त्या दोन संख्या असायला पाहिजे 61 आणि 62, यांचा गुणाकार येतो 3782. त्यापैकी लहान संख्या म्हणजे या दोन पैकी लहान संख्या कोणती? तर दोन पैकी लहान संख्या होईल 61, ती 62 होणार नाही. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 61. दोन पैकी लहान संख्या कोणती मिळते? तर ती 61 मिळते. तर 61 हे आन्सर असायला पाहिजे. राईट. असे खूप सारे मिसलेनियस मध्ये आपण सॉल्व्ह करून चुकलेलो आहेत. चला नंबर 7 ला या. नंबर 7 ला एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या दिली आहे 1040. त्या शाळेमध्ये प्रत्येक 15 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती? राईट. खूप विद्यार्थ्यांना असा प्रश्न कन्फ्यूज करतो बरं का. बट असतो मात्र खूप साधा सोपा, की ही जी एकूण संख्या कुणाची दिली आहे? विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची मिळून एकूण संख्या दिली आहे 1040. आणि इथे बोलताय प्रत्येक 15 विद्यार्थ्यांच्या मागे एक शिक्षक असेल तर 15 मध्ये एक ऍड करायचा आहे. 15 अधिक 1 16. तर इथे 16 ने भाग द्यायचा आहे. इथे 16 ने भाग द्यायचा आहे. तर तुम्हाला एकूण मिळतं शिक्षकांची संख्या. तर त्या शाळेमध्ये एकूण किती शिक्षक असतील त्यांची संख्या तुम्हाला सहज मिळतं. बघा तर 16 सकम 96, राईट ना, 8 शिल्लक आणि 16 पंचे 80, म्हणजे एकूण शिक्षकांची संख्या असायला पाहिजे 65 म्हणजे 65. ऑप्शन नंबर 1 मध्ये मिळतो. एकदम साधा सोपा प्रश्न असतो पण विद्यार्थी गडबडतात या प्रश्नाला. लक्षात घ्या, असा प्रश्न जर आला तर या पद्धतीने सॉल्व्ह करा. तुम्हाला प्रश्नाचे उत्तर सहज, लवकर आणि अचूक मिळेल, चुकणार नाही. चला क्वेश्चन नंबर 8 9 10 अशा तीन प्रश्नांना एकत्र सॉल्व्ह करूया. इथे क्वेश्चन नंबर 8 बघा काय होतं. अशी मोठ्यात मोठी संख्या, लक्षात घ्या, मोठ्यात मोठी संख्या हा शब्द दिलेला आहे म्हणजे तुम्हाला काढायचा आहे मसावी. इथे काढायचं आहे मसावी संख्या कोणती? जिने 6859 आणि 9069 ला भाग दिल्यास प्रत्येक वेळेस 8 शिल्लक राहते. 8 शिल्लक संख्येचे नियम मी तुम्हाला शिकवले होते. 3 नियम आहेत. त्यापैकी मोठ्यात मोठी एक, लहानात लहान एक आणि समान शिल्लक असतं तो तिसरा एक नियम. तर 8 शिल्लक राहते तुम्हाला काढायची आहे मसावी. आणि याचा नियम काय बोलताय? दिलेल्या या ज्या संख्या आहेत 6859 आणि 9069, यामधून ही शिल्लक संख्या आधी वजा करून घ्या. यांच्या दोघांमधून 8 8 वजा केले, हा राहतोय 6851 आणि याच्यामधून पण 8 वजा केले, हा राहतोय 9061. मग या ज्या दोन नवीन संख्या तयार झाल्या आहेत यांच्या काढायचा असतो तुम्हाला मसावी. आता मसावी जर काढायचा असेल तर तुम्हाला भागाकाराच्या कसोट्या माहिती असायला पाहिजे. भागाकाराच्या कसोट्या माहिती असतील तर पटापट याला भाग देता येईल आपल्याला आणि मसावी काढता येईल. तर यामध्ये 2 ने जात नाही, 3 ने जात नाही, 4 ने जात नाही, या दोन्ही संख्यांमध्ये बरं का, 5 ने जात नाही, 6 ने जात नाही, याला इथे लिहून घेऊ 6851 आणि 9061 यांच्या काढायचा आपल्याला मसावी. 9 ने पण जात नाही, 9च्या कसोटीत बसत नाही, 10 नाही, 11 नाही, 12 नाही, 13 ने भाग जातो बघा. 13ची कसोटी काय बोलताय? राईट. 13ची कसोटी काय बोलताय? शेवटच्या अंकाची 4 पट शिल्लक संख्येमध्ये बेरीज केल्यास जर करून बघाल तर तुम्हाला 13च्या कसोटीमध्ये मिळतंय. म्हणजे 13 ने इथे भाग देणे. या दोन्ही संख्यांमध्ये 13 ने भाग जातोय. तर 13 पंचे 65, 3 शिल्लक, 13 दुने 26, 9 शिल्लक, 13 साती 91. इथे पण 13 सकम 78, 12 शिल्लक, राईट ना, 13 9 117, 9 शिल्लक, 13 साती 91. 13 ने तर भाग गेलाय. 13 ऑप्शन मध्ये दिसतंय का? नाही. 13 ऑप्शन मध्ये दिसत नाही. मग पुन्हा कशाची भाग जातो? तर 17 ने भाग जातो बघा. 17ची कसोटी जर वापर कराल तर शेवटच्या अंकाची 5 पट शिल्लक संख्येमधून मायनस केल्यास, राईट ना, तर 17 ने जर भाग दिला तर 17 दुने 34, राईट, 17 दुने 34 किती शिल्लक राहतात इथे? 17 त्रिक 51. चला 17 त्रिक 51च होतात ना. 17 त्रिक 51, एक शिल्लक, 17 1 17.
इथे 17 चौक 68, एक शिल्लक 17 एक 17. आता 31 आणि 41 मध्ये भाग जाणार नाही, तर या दोघांचा गुणाकार म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर म्हणजे याचा मसावी म्हणजे मोठ्यात मोठी संख्या. तर 13 7 91 म्हणजे 9 शिल्लक, 13 आणि 9 22. तुमचे उत्तर असायला पाहिजे 221 असं मिळतं का बघा ऑप्शन मध्ये. तर हे मिळत आहे तुम्हाला ऑप्शन नंबर सेकंड मध्ये. शिल्लक संख्येचे प्रत्येक नियम आपण भरपूर सारा सराव करून चुकलेला आहे. आपल्या ॲपमध्ये तर तुम्हाला हे तर डेफिनेटली मिळेलच, शिवाय तुम्हाला माहिती आहेत शिल्लक संख्यांचे नियम. तर प्रश्न असे पडतात जिथे लसावी काढा किंवा मसावी काढा असा कुठलाच उल्लेख केलेला नसतो. तर मोठ्यात मोठी हा संख्या असेल तर मसावी, लहानात लहान हा संख्या असेल तर लसावी काढणे असतो, राईट. तर इथे ऑप्शन नंबर सेकंड होईल तुमच्या प्रश्नाचे उत्तर. चला क्वेश्चन नंबर 8 झालाय. क्वेश्चन नंबर 9 ला येऊ. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे. चला याला थोडं इरेज करून घेतो इथून. 4चा घन तुमच्या सर्वांना घन आणि वर्ग माहिती आहे. तर 4चा घन हा होतोय 64 आणि 8चा वर्ग हा पण होतो 64. प्रश्न विचारलाय की 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे. या 64 ला 64 ने भाग द्या म्हणजे एक पट आहे असं म्हणता येईल. 64 एक 64. तर किती पट आहे तो आहे एक पट. वर्ग आणि घन माहिती आहे, इन्स्टंटली उत्तर घेऊन जा. चला क्वेश्चन नंबर 10 ला घेऊया. अपूर्णांक दिलेले आहेत 5 टाईपचे. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास अगदी मधोमध कोणता अपूर्णांक येईल असा प्रश्न, राईट. अपूर्णांकाच्या लहान मोठे पण आपण शिकलेलो आहे. म्हणजे अंश आणि छेदाचा फरक, त्याच्याने छेदाच्या संख्येला भाग. बघा इथे अंशामध्ये आहे 3 आणि छेदामध्ये 4, या दोघांचा फरक आहे 1. तर या 4 ला चला इथे लिहून घेऊया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. 3/4 मग 2/3 मग 5/6 मग 1/2 आणि 4/5. आपला फंडा काय बोलतो याला की अंश आणि छेदाच्या फरकाने छेदातील संख्येला भाग दो. तर अंश आणि छेदातील फरक या दोघांचा फरक बघा 1चा मिळतोय. तर या 4 ला 1 ने भाग देऊ. 4 ला 1 ने भाग दिला तर 4. पुन्हा यांच्यातील फरक आहे 1चा. या 3 ला 1 ने भाग देऊ, हा मिळतोय 3. मग यांच्या दोघातील फरक 1चा. तर या 6 ला 1 ने भाग देऊ, हा मिळतोय 6. दोघातील फरक 1चा. या 2 ला 1 ने भाग देऊ, हा मिळतोय 2. दोघातील फरक 1चा. 5 ला 1 ने भाग देऊ, हा मिळतोय 5. आता चढत्या क्रमात मधोमध, मधोमध म्हणजे चढत्या क्रमात घेतला म्हणजे तिसऱ्या नंबरवर, कारण हे टोटल मिळत आहेत 5. तिसऱ्या नंबरवर कोणता. तर चढत्या क्रमात म्हणजे लहान्यापासून सुरुवात करा, हा पहिल्या नंबरवर येईल, राईट. हा दुसऱ्या नंबरवर येईल आणि हा येईल तिसऱ्या नंबरवर. म्हणजे अगदी मधोमध येणारा कोणती संख्या मिळते 4. आणि हा कोणत्या अपूर्णांकापासून तयार झालाय, तो झालाय 3/4 या अपूर्णांकापासून. म्हणजे अगदी मधोमध येणारा अपूर्णांक जो असेल तो असायला पाहिजे 3/4, जे ऑप्शन नंबर 3 मध्ये तुम्हाला मिळतं. अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात. तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही, अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला शिकवून चुकलेलो आहे. त्याचा वापर करा आणि सहज असे प्रश्न तर तुमच्यासाठी तर सोपे व्हायलाच पाहिजे. जे विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेलेले आहेत त्यांना हे प्रश्न कठीण होणारच नाही. चला क्वेश्चन नंबर समोर जाऊया. 11, 12 आणि 13. 25 गुणिला 25 बोलताय 625. अगदी 2 सेकंदाचं उत्तर. 25 गुणिला 25 बोलताय 625. तर 2.5 आणि 0.25 यांचा गुणाकार किती. तर किती अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट पाहिजे बघा. याला एका अंकापूर्वी आहे आणि याला 2 अंकापूर्वी. 1 अधिक 2 3 अंकांच्या पूर्वी डेसिमल पॉईंट 625 ला पाहिजे, तो इथे मिळतोय. म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन नंबर ब मध्ये मिळतोय. डेसिमल पॉईंट कुठे लावायला पाहिजे हे तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन लावूया. क्वेश्चन नंबर 12 ला. एक कार ताशी 60 किलोमीटर वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते. येताना y किलोमीटर वेगाने परत येते. तर कारचा पूर्ण प्रवासाचा सरासरी वेग 48 किलोमीटर प्रति तास असेल. तर y बरोबर किती. याचे पण शॉर्टकट आपण शिकलेलो आहे. जातो तो 60च्या हिशोबाने म्हणजे 2 गुणिला 60 आणि गुणिला काय तुम्हाला y काढायचं भागीला 60 अधिक y. बरोबर उत्तर मिळतं तुम्हाला किती 48. 48 लिहून घेतलं इथे. आणि मग इथून वायची किंमत जी मिळत असेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे. आधी भाग जातो का बघा. या 2ने याला भाग दिला 24 आणि या 60 आणि याच्यामध्ये 4 ने भाग दिला 15 चोक 60 आणि इथे 24 ला दिला 6 चोक 24, राईट. 15 गुणिला y म्हणजे हा झालाय 15y
बरोबर 60 गुणिला 6 म्हणजे 360 आणि 6 गुणिला y म्हणजे 6y. हा 6y इकडे येईल, 15 मधून मायनस होईल, 15 मधून 6y गेले, राहिले 9y. बरोबर हा किती आहे 360. भाग द्या, तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल 9 चौक 36, 4 आणि 0 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे y ची किंमत 40 किलोमीटर प्रति तास. 40 किलोमीटर प्रति तास इथे मिळत तर नाहीये, ऑप्शन मध्ये दिसत नाहीये, म्हणजे याचे ऑप्शन्स डेफिनेटली चुकलेले आहेत बरं का. एकदम परफेक्ट आन्सर सांगतोय 40 किलोमीटर प्रति तासच असायला पाहिजे. इथे तुम्हाला कुठेच चारही ऑप्शन मध्ये मिळत नाहीये. तर काही काही टायपिंग मिस्टेक मध्ये पण होऊ शकतं बरं का. पण या 4 ऑप्शन मधलं कुठलंच उत्तर होणार नाही हे मी शुअर सांगतोय. या प्रश्नाचे उत्तर 40 किलोमीटर प्रति तासच यायला पाहिजे, त्याच्याशिवाय दुसरं येऊ शकत नाही. ऑप्शन मध्ये नाही. तर तुमच्या मनात जर हा विचार आला असेल की सर 4 ऑप्शन पैकी कुठेच तुमचं उत्तर 40 किलोमीटर प्रति तास दिसत नाही, तर तुम्ही चुकलेले आहात. तर असा विचार करू नका. मी शुअर 100% सांगतोय की हे चारही उत्तर चुकलेले आहेत. कारण या प्रश्नाचे उत्तर 100% 40 किलोमीटर प्रति तास हेच तयार व्हायला पाहिजे, दुसरं तयार होऊ शकत नाही. तर कदाचित प्रिंटिंग मिस्टेक मध्ये हा प्रश्न चुकलेला असेल किंवा याच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेतलं असेल तर मग हा प्रश्न दुरुस्त झाला असेल. पण हे चारही ऑप्शन चुकीचे आहेत, मी ठामपणे सांगतोय. तुमच्यापैकी जर कुणी एखादी जर असेल व्हिडिओ बघणारा, या 4 पैकी कोणतं तरी उत्तर काढून दाखवा मला. निघणारच नाही, निघणार नाही. उत्तर मिळेल किती 40 किलोमीटर प्रति तास हीच स्पीड असायला पाहिजे, दुसरी तयार होणार नाही. राईट, नोट करून घ्या बरं का. चला क्वेश्चन नंबर 13 ला घेऊया. क्वेश्चन नंबर 13. रंगरावांनी फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले. बरं, फेब्रुवारी महिना 1996चा आहे आणि 1996 हे लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असायला पाहिजे. किती दिवस असायला पाहिजे 29. आणि तो दररोज 1.5 लिटर दूध घेतो, म्हणजे 29 दिवस त्याने दररोज 1.5 लिटर 1.5 लिटर दूध घेतलंय. किती किती लिटर होत आहे बघून घेऊया. 15 × 135 म्हणजे 13 शिल्लक, डेसिमल पॉईंट देऊया. 15 दुने 30 आणि 13 43, म्हणजे इतके लिटर त्याने दूध घेतलंय. अख्ख्या फेब्रुवारी महिन्यात 43.5 लिटर दुधाचा वापर केलाय. आणि दुधाचा दर जर 36 रुपये प्रति लिटर असेल तर त्या महिन्यात त्याने दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले. 1 लिटरची किंमत आहे 36, तर 36 ने गुणाकार करून घेऊया आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर सॉल्व करूया. राईट, चला किती होत आहे 4 त्रिक होत आहे 12, इथे लिहूया 4 त्रिक होत आहे 12. राईट, 3 त्रिक 9 आणि 6 9 24 म्हणजे 33. पुन्हा 18 आणि 15 म्हणजे हा झालाय 33 आणि 5 सक झालाय 30. तर गुणाकार काय मिळतोय 0 6 6 5 1 आणि एका अंकाच्या पूर्वी डेसिमल पॉईंट तो देऊन दिलाय. 1566 रुपये इतकं बिल व्हायला पाहिजे असं मिळतंय का. यस मिळतंय, ऑप्शन नंबर सेकंडला मिळतंय. त्याचं टोटल बिल व्हायला पाहिजे 1566 रुपये. चला नेक्स्ट येऊया. 14 आणि 15 नंबरचा क्वेश्चन. एका वस्तूच्या किमतीमध्ये सुरुवातीस 20% कपात केली. पर्सेंटेजशी रिलेटेड क्वेश्चन. एका वस्तूची किमतीमध्ये सुरुवातीला 20% कपात केली. समजा सुरुवातीची रक्कम 100 रुपये असेल. आता जर याच्यामध्ये 20% कपात केली म्हणजे कमी केली, 100 चे 20% कमी केले तर 20 कमी होतील, म्हणजे काय किंमत होईल त्याची 80. नंतर 10% वाढ केली. आता नवीन किंमत ही तयार झालेली आहे, ही राहिलेली नाही. याच्यामध्ये 10% वाढ करायची. तर 80 चे 10%, 80 चे 10% म्हणजे 8 आणि वाढ झाली म्हणजे बेरीज 80 अधिक 8 हे किती झाले 88 केली. तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल. मूळची किंमत होती 100 आणि आता किती किंमत झाली आहे 88. आधी होती किंमत 100, आता झाली आहे 88, म्हणजे 12% ती कमी झाली आहे. 12% काय झाली आहे ती कमी. आधी होती 100, आता झाली 88. 12% कमी. तर तुमचं उत्तर हेच असायला पाहिजे. 12% जास्त आहे बरं का, हे 12% कमी उत्तर असायला पाहिजे. 12% ती किंमत कमी होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15 ला बघा. एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. असे सुद्धा आपण टाइम अँड वर्क मध्ये खूप सारे प्रश्न सॉल्व्ह केले आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीने. एका सैनिक तळावर किती सैनिक आहेत 100.
त्यांच्यासाठी किती दिवस? 12 दिवस पुरेल, सॉरी 10 दिवस पुरेल, 10 दिवस पुरेल इतकं राशन उपलब्ध आहे. आणि इथे कुठेतरी कंडिशन असतं काहीतरी दिवसानंतरची. इथे बोलताय 2 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवस त्या सैनिकांनी राशन खाल्लंय. आता किती दिवसाचं शिल्लक राहिलंय? 8 दिवसाचं राशन आहे. म्हणजे 100 सैनिक 8 दिवस राशन खातील तर ते राशन आता संपेल. पण त्या 2 दिवसानंतर काहीतरी सैनिक कमी होतील किंवा वाढतील अशी काहीतरी कंडिशन दिलेली असेलच. तर 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तडावर येतात. ऑलरेडी आहेत 100, त्याच्यामध्ये 60 सैनिक अजून तडावर आले तर 100 अधिक 60 किती झाले? 160 सैनिक झाले आहेत. 160 सैनिक, तर राहिलेले राशन आणखी किती दिवस पुरेल? तर राहिलेले राशन किती दिवस पुरेल असे प्रकार आपण भरपूर बघून शकलोय, राईट. 100 सैनिक 8 दिवसात संपवतील शिल्लक, तर 160 किती दिवसात? तर 100 सैनिक 8 दिवसात, तर 160 सैनिक किती दिवसात असा प्रश्न तयार होत आहे. 0 आणि 0 कटलाय, 8 दुने झालाय 16, 2 इकडे येईल, 2 गुणिले 10 म्हणजे 20 दिवस हे प्रश्नाचं, सॉरी 2 दिवस, राईट ना. 8 दुने झालाय 16, 2 ने याला भाग दिला, 2 ने याला भाग दिला, 2 ने या 10 ला भाग दिला, 2 पंचे 10 म्हणजे 5 दिवस हे प्रश्नाचे उत्तर तयार असायला पाहिजे. 5 दिवस. तर जर सैनिक वाढले, 60 सैनिक एक्स्ट्रा आले, 100 झाले 160, तर ते शिल्लक राशन किती दिवस पुरेल? 5 दिवस पुरायला पाहिजे. तर ऑप्शन असायला पाहिजे ऑप्शन नंबर क. असे पण प्रश्न आपण खूप सारे सॉल्व्ह करून चुकले. टाइम अँड वर्कशी रिलेटेड, की खाणे सुद्धा एक काम असतं. सैनिक काय करतात? तितके दिवस खातात, म्हणजे काम करतात. टाइम अँड वर्कचा प्रश्न आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. 15च्या नंतर या 16ला. क्वेश्चन नंबर 16. जगदीश, राजेश व पंकज यांनी सुरू केलेल्या सॉफ्टवेअर व्यवसायात 84,000 रुपयाचा नफा झाला. 84,000 रुपयाचा हा झालाय नफा. त्यांनी अनुक्रमे 2, 3, 7 या प्रमाणात नफ्याचे वाटप केले. तर राजेशचा वाटा किती? राजेश, आता टोटल शेअर बघा, 2 आणि 3 5, 5 आणि 7, तर टोटल हे 12 शेअर. आणि जगदीश, राजेश आणि पंकज म्हणजे राजेशचा शेअर किती असायला पाहिजे? 3. टोटल त्यांना प्रॉफिट झालाय 84,000. 84,000 आणि टोटल शेअर तिघांचे मिळून आहेत 12, तर इथून एक शेअर तयार होईल. 12 ने भाग दिला, एक शेअर, त्याचा त्या नफ्याचा एक शेअर. आणि तुम्हाला राजेशचा शेअर काढायचा आहे, राजेशचे शेअर आहेत 3, तर 3 शेअर इथून काढून घेऊया. म्हणजे उत्तर मिळेल 3 ने भाग दिला 3 चौक 12, 4 ने भाग दिला 21 चौक 84, म्हणजे राजेशचा वाटा असायला पाहिजे 21,000. साधा सोपासा पार्टनरशिपचा क्वेश्चन, आणि तोही शेअरिंगचा क्वेश्चन. एकच कॉन्सेप्ट असतो याच्यामध्ये शेअरिंगचा, तो जर तुम्ही शिकला तर सर्व प्रश्न इथून सहज डील. चला 16 नंतर 17 वर येऊया. गणपतरावाने 2,250 रुपयाचे कर्ज 5 हप्त्यात फेडले. प्रत्येक हप्ता मागील हप्त्यापेक्षा 50 रुपये अधिक होता, तर पहिला हप्ता किती? हा सुद्धा प्रश्न विद्यार्थ्यांना खूप कन्फ्यूज करून जातो. चला सांगताय कशा पद्धतीने होईल. चला इथे वर सॉल्व्ह करू देत आहे तुम्हाला, बरं का. ज्याच्यात हा प्रश्न तर झाला आहे इथे सॉल्व्ह. समजा पहिला हप्ता त्याचा असेल x रुपये, पहिला हप्ता x असेल, तर दुसरा हप्ता 50 रुपयाने जास्त असायला पाहिजे, म्हणजे x अधिक 50 हा दुसरा हप्ता असायला पाहिजे. मग तिसरा हप्ता याच्यापेक्षा 50 रुपयाने जास्त असायला पाहिजे, तर 50 अधिक 50 झालाय 100, म्हणजे x अधिक 100 हे झाले 3 हप्ते. मग समोरचा हप्ता पुन्हा 50 रुपयाने जास्त असेल, म्हणजे x अधिक 100 अधिक 50 150. आणि चौथा हप्त्यानंतर पाचवा हप्ता पुन्हा 50 रुपयाने, 5 हप्त्यात बोलताय ना तो, पुन्हा 5 हप्त्यात फेडले त्याने. पाचवा हप्ता x अधिक 200, आणि बरोबर त्याने किती रक्कम फेडली? 2,250, 2,250 रुपयाची रक्कम फेडली. तर तुम्हाला पहिला हप्ता म्हणजे x ची किंमत काढायची. चला काढूया इथून. x बघा किती वेळेस दिसतोय, तर 5 वेळेस दिसेल. 1 2 3 4 आणि 5 लिहून घ्या. 5x यांची बेरीज करा. 50 अधिक 100 150, 150 अधिक 150 300, 300 अधिक 200 500, आणि 500 ते बरोबरीच्या तिकडे जातील, म्हणजे 2,250 मधून 500 मायनस होतील. म्हणजे 5x बरोबर तुम्हाला मिळतंय, या दोघांची वजाबाकी 22 मधून 5 गेले 1,750. तर या 5 ने याला भाग देऊ, म्हणजे या x ची किंमत मिळेल. द्या भाग. 5 त्रिक 15, 2 शिल्लक 5 5 25 आणि 0, म्हणजे सर्वात पहिला हप्ता
350 रुपयाचा असायला पाहिजे, तर सर्वात पहिला हप्ता मिळेल तुम्हाला 350 रुपयाचा. विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये पण खूप अडचण होत असतं, तर अशा पद्धतीने सहज कॅल्क्युलेशनच्या स्किल्स असतील तर असे प्रश्न चुकत नाही. चला क्वेश्चन नंबर 18 ला येऊया. एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहेत, तर हे सुद्धा प्रश्न आपण शॉर्टकटने शिकलो आहेच. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या दिली आहे 98 पायांची, आणि त्यांच्या डोक्यांची संख्या दिली आहे 26. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती? एकदम शॉर्टकट, 26 ची दुप्पट करू. 26 ची दुप्पट किती होतो? तो होतो 52. राईट. या 52 ला एकूण पायांच्या संख्येमधून मायनस करू. 98 मधून 52 ला मायनस केले किती राहत आहेत? तर 6 आणि 4 46. आणि 46 ला या 46च्या अर्धे, 46 ला 2 ने भाग दिला म्हणजे 23 गायी असायला पाहिजे. शॉर्टकट आपण शिकलेला आहे, त्याचा सरळ वापर केला. 23 गायी. तिचे प्रश्न काय विचारलाय? गायी व गुराखी. आता टोटल 26 डोक्यांच्या संख्या आहे, तर जर 23 गायी असतील तर 3 गुराखी असायला पाहिजे. 23 अधिक 3 झाले 26. तर 23 आणि 3 मिळतं का? बघा, हा इथे मिळतोय 23 आणि 3. तुमच्या सर्वांना हे शॉर्टकट माहिती आहे. आणि असे प्रश्न गायी, गुराखी, मेंढ्या, मेंढपाळ, कोंबड्या, बकऱ्या, मोर, हरिण, 2 चाकी वाहन, 4 चाकी वाहन, हे तर प्रश्न तुम्ही खूप बघितलेले आहातच, तर ते मिस व्हायला नकोच. चला समोर जाऊया. 19, 20 आणि 21. एका चौरसाची परिमिती दिली आहे 60 सेंटीमीटर. परिमिती दिली आहे, म्हणजे बाजू काढूया. तर 60 भागीला 4 केला म्हणजे बाजू मिळेल तुम्हाला. बाजू किती मिळतोय? 60 भागीला 4 म्हणजे 15. आणि प्रश्न विचारलाय त्याचे चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस आहे? तर क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, 15चा वर्ग, तो असायला पाहिजे 225 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा मिळतो का? यस मिळतोय. भूमितीमधील अगदी साधा आणि सोपा प्रश्न चौरसावर. चला क्वेश्चन नंबर 20 पण भूमितीवर दिसतोय. 6 मीटर लांब व 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर आणि 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा असतात? राईट. हा सेंटीमीटर मध्ये दिलाय आणि हा मीटर मध्ये दिलाय. तर 6 मीटरला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करा, तो होईल 600 सेंटीमीटर. 4 मीटर हा होईल 400 सेंटीमीटर. आणि याचा क्षेत्रफळाचा फंडा काय बोलतोय? लांबी गुणिला रुंदी. तर या दोघांचा गुणाकार 600 गुणिला 400 भागीला या दोघांचा गुणाकार 20 गुणिला 20, म्हणजे किती फरशा लागतील त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. राईट. चला, हा 0 0 म्हणजे 2 शून्य घातले, 2 दुने 4, काय शिल्लक राहिला? तर 600 फरशा लागायला पाहिजे. 600 शिल्लक राहिलाय. ऑप्शन मध्ये मिळतोय का? यस, ऑप्शन नंबर सी असायला पाहिजे उत्तर 600. भूमितीमधील सोप्यात सोपे प्रश्न बरं का. चला क्वेश्चन नंबर 29 समजून घ्या. 16 खांबामधील अंतर 480 मीटर आहे. लक्षात घ्या, 16 खांब आहे. जर 16 खांब असतील तर त्यांचं अंतर जे आहे ते 16 - 1 15चं अंतर होईल. जसे 5 बोट आहेत बरं का. 5 खांब समजा, 1 2 3 4 5, 5 खांब आहेत. तर यांच्यातील अंतर फक्त 5 वजा 1 4 अंतर होईल. बघा, हा एक अंतर, या दोघांचं एक अंतर, मग या दोघांचं एक अंतर, मग या दोघांचं एक अंतर आणि या दोघांचं एक अंतर, असे 4च अंतर तयार होतात. तर 16 खांबातील अंतर दिलं आहे 480. तर या 480ला 16 वजा 1 15 ने भाग द्या, म्हणजे प्रत्येकाचं अंतर मिळतं तुम्हाला. 15 ने जर भाग दिला तर एक अंतर, 15 त्रिक 45, 15 दुने 30, एक अंतर कितीचं मिळतंय? 32 मीटरचं मिळतंय. एक अंतर मिळतंय 32 मीटर. प्रश्न काय विचारलाय? सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर 5व्या व 9व्या खांबातील अंतर किती? बघा, 5व्या ते 9वा, हा 5वा, हा 6वा, 7वा, 8वा, 9वा, या 5 ते 9 यांच्या खांबामधील अंतर किती? आता यांच्यामध्ये किती अंतर तयार होतात हे लक्षात घ्या. एका 2 खांबाच्या मधील अंतर आहे 32 मीटरचं बरं का. तर हा एक अंतर तयार झालाय जो 32 मीटरचा होईल. हे एक अंतर तयार झालंय, हा सुद्धा 32 मीटरचा. हे एक अंतर, हा सुद्धा 32 मीटरचा. आणि हे एक अंतर, हा सुद्धा 32 मीटरचा. असे 4च अंतर तयार होतील आणि या चौघांची बेरीज 32 32 32 32 म्हणजे 128 मीटरचं अंतर, 128 मीटरचं अंतर त्यांच्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. 128 मीटरचं अंतर मिळतं ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर ब मध्ये मिळतं आहे उत्तर, ते असायला पाहिजे. राईट. तर असे प्रश्न
विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात, पण तुम्हाला यांचं नॉलेज असायला पाहिजे व्यवस्थित, तर प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळतं. चला क्वेश्चन नंबर 22 आणि 23 वर येऊया. आता क्वेश्चन नंबर 22 न्यूमेरिकल ॲबिलिटीचा क्वेश्चन आहे आणि डेसिमल पॉईंट मध्ये, आणि डेसिमल पॉईंट बद्दल आपण पूर्ण नेहमी शिकून चुकलेलो आहेच की डेसिमल पॉईंटला सर्वात आधी इलिमिनेट करा. चला वरच्या संख्येमध्ये बघा 3 अंकाचा डेसिमल इथे दिसतोय आणि इथे 3, 3 अधिक 3 6 अंकाचा डेसिमल झालाय. खालच्या संख्येमध्ये बघा हा 2 अंकाचा दिसतोय आणि हा 3 अंकाचा. खाली 2 अधिक 3 5 अंकाचा डेसिमल आहे, वर 6 खाली 5. तर खालच्या कोणत्याही संख्येला एक शून्य जोडून घ्या, कोणत्याही संख्येला. समजा मी याला हा शून्य जोडला तर आता हा 4 अंकाचा झाला, 4 आणि 2 6. वर सुद्धा 6 अंकाचा डेसिमल आणि खाली सुद्धा 6 अंकाचा डेसिमल झालाय, म्हणजे डेसिमल पॉईंट इथून इलिमिनेट करता येईल. जर डेसिमल पॉईंट इथून इलिमिनेट केला तर ही संख्या तयार होते 24. इथून इलिमिनेट केला तर ही संख्या तयार होते 125 भागीला. इथून डेसिमल पॉईंट कट केला तर ही संख्या तयार होते 8. इथून डेसिमल पॉईंट कट केला तर ही संख्या तयार होते 250. आता सहज उत्तर तुम्हाला काढते बघा. 8 ने 24 ला भाग दिला, 8 त्रिक 24, 25 ने याला 125 ने 250 ला भाग दिला तर दुने 250. 3 ला 2 ने भाग दिला तर 3 ला 2 ने भाग दिला म्हणजे 1.5 असं उत्तर तुम्हाला म्हणता येईल. ऑप्शन नंबर ब 1.5. डेसिमल पॉईंटचे कुठलेही न्यूमरिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन असतील तर डेसिमल पॉईंटला सर्वात आधी इलिमिनेट करून घ्या, म्हणजे प्रश्नाचे उत्तर काढायला कठीण जाणार नाही. चला नेक्स्ट क्वेश्चनला या. क्वेश्चन नंबर 23 बघ. 1200 रुपये मुद्दलाचे दशादशे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काढा. चक्रवाढ व्याज साधी सोपी पद्धत किती टक्के आहे? 10. 10चा वर्ग करा 100, 10ची दुप्पट करा 20 आणि त्याला जोडा 2 शून्य. 10ची दुप्पट करून 20, त्याला जोडा 2 शून्य. काय मिळत आहे? 2100. गुणीला काय करा? मुद्दल. मुद्दल किती आहे? 1200. राईट. 4 अंकापूर्वी डेसिमल पॉईंट 4 शून्य काढून टाका. 12 एक 12, 12 दुने 24 आणि 1 25. हे मिळतं का कुठे? ऑप्शन मध्ये बघा 252. ऑप्शन नंबर क होईल तुमच्या प्रश्नाचे उत्तर. चक्रवाढ व्याज विनाकारण फॉर्म्युल्याच्या फंड्यात, लांब लचक फंड्यात पडू नका. हे सर्व शॉर्टकट तुम्हाला ऍपमध्ये शिकवलेले आहेत, त्याचा वापर करा आणि सहज उत्तर घेऊन या. चला समोर जाऊया. चला विधान आणि निष्कर्ष. क्वेश्चन नंबर 30 बरं का. खूप विद्यार्थ्यांना इथे अडचण होतं. आता याचे जे 3 पॉईंट्स आहेत जे तुम्हाला शिकवलेले आहेत ऍपमध्ये, तुम्हाला ते मिळतीलच, त्याचा वापर करूया. काही खुर्च्या टेबल आहेत, काही खुर्च्या, काही बोलताय टेबल आहेत, टेबल आहेत आणि काही टेबले कपाट आहेत, काही टेबले कपाट आहेत. तुम्हाला रूल नुसारच डायग्राम तयार करायचे. दोन्ही विधान तुमचे पॉझिटिव्ह आहे म्हणजे तुमच्या आकृतीमध्ये बदल होणार नाही. चला नंबर बघा. सर्व टेबल कपाट आहेत. बघा टेबल आणि कपाट सर्व आहेत का? नाही. तर पहिलं चुकलंय. एकही टेबल खुर्ची नसते. नसते मीन्स निगेटिव्हचा वापर केलाय. दोन्ही पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्हचा वापर चालणार नाही, म्हणजे 2च्या 2ही चुकलेले आहेत. दोन्ही निष्कर्ष चुकलेले आहेत. तर दोन्ही अनुमान असत्य कुठे? अ व ब दोन्ही असत्य. ऑप्शन नंबर ड तुमचं उत्तर असायला पाहिजे. एकदम साधा सोपा आणि फ्रीचा मार्क, सिलोजिझम याला म्हणतात. एकदम साधा फ्रीचे मार्क्स असतात. तुम्हाला 3 पॉईंट जे शिकवलेले आहेत तिन्ही अप्लाय करता आले पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 31 बघा. एकही खांब मनोरा नसतो. हा जो खांब आहे, एकही खांब मनोरा, हा मनोरा नसतो. एक यांचा काहीच संबंध नाही. सर्व मनोरे स्तंभ आहेत. हे जे सर्व मनोरे आहेत हे काय आहेत? स्तंभ. स्तंभचा एस घेतोय. सर्व मनोरे स्तंभ आहेत. आता इथे 4 तुम्हाला दिलेले आहेत बरं काय. बरं या क्वेश्चनला थोडा वर सरकवून घेतोय मी म्हणजे समजेल. क्वेश्चन नंबर 31 पुन्हा एकदा बघूया, कारण अर्धा क्वेश्चन खाली कटलेला होता. एकही खांब मनोरा नाही. कुठलाच खांब हा मनोरा नाही, यांचा काही संबंध नाही आणि सर्व मनोरे स्तंभ आहेत. सर्व मनोरे हे जे आहेत स्तंभ आहेत. आता यामध्ये विधानामध्ये निगेटिव्हचा वापर केलाय म्हणजे तुम्हाला तुमच्या आकृतीमध्ये चेंज करता येईल किंवा निगेटिव्ह कन्क्लुजन ऍग्री असेल. चला 4 दिलेले आहेत बरं का. इथे चौघांना पण बघायचं. काही स्तंभ मनोरे असतात. बघा सर्वच्या सर्व मनोरे जर स्तंभ आहेत म्हणजे स्तंभाचा काही भाग मनोऱ्यामध्ये आलेला आहे, म्हणजे पहिल्याला राईट करता येईल नियमानुसार. आपण नियमाच्या बाहेर जाणार. काही स्तंभ खांब असतात. खांब आणि स्तंभ यांचा काही दिसतोय का? कनेक्शन नाही. आणि हा पॉझिटिव्ह आहे त्यामुळे बदल करता येणार नाही.
काही स्तंभ खांब नसतात. आता बघा नसतात, निगेटिव्ह बोलताय. जर निगेटिव्ह बोलत असेल तर हा जो स्तंभ आहे याला तुम्हाला वाढवून असं पण करता येतो. तर या निगेटिव्ह तुमचा विधान निगेटिव्ह कन्फ्युजन असेल तर तुम्हाला आकृतीमध्ये बदल करता येतो. तर यामध्ये स्तंभ जर हा झाला तर खांब विचारलाय म्हणजे काही स्तंभ खांब नसतात तर इतका जो पोर्शन आहे तो होणार नाही, बाकीचे सर्व होऊ शकतात. त्यामुळे याला पण राईट करता येईल. सर्व स्तंभ मनोरे असतात. सर्व स्तंभ मनोरे आहेत का? नाही. सर्व मनोरे स्तंभ आहेत पण सर्व स्तंभ मनोरे होणार नाही. तर तुमचा अ आणि क हे दोनच सत्य अनुमान तुम्हाला म्हणता येईल. तर अ आणि क कुठे मिळतं का बघा, फक्त अ नाही, फक्त अ आणि क अनुमाने निघतात. तर ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला काढता येईल. सिलॉक्सचे सर्व फंडे 3च पॉईंट बरं का, त्या 3 पॉईंटच्या वर याचा कुठलाच प्रश्न नाहीये, त्याच्या बाहेर जाण्याची गरज नाही. तुम्हाला हे ऍप मध्ये हे सुद्धा शिकवून चुकलेलं आहे. क्वेश्चन नंबर 32 बघा. प्रवीणचा जन्म 20/7/1969. बरं, या प्रश्नामध्ये पण करेक्शन करून घ्या बरं का. हा 69 नाही 79 आहे बरं का. हा 7 आहे इथे, म्हणजे 1979 आहे बरं का. या प्रश्नामध्ये करेक्शन करून देतो. तर 2/4/2020 रोजी त्याचे वय किती असेल? म्हणजे या 2/4/2020 या रोजी त्याचे वय किती असेल, त्याच्यामधून त्याची ही जन्मतारीख मायनस करून घ्या. जन्मतारीख आहे 20/7/1979. आता यांची बेरीज वजाबाकी पण तुम्हाला करता आली पाहिजे आणि करता आली पाहिजे. तर याला कसं करणे, चला करूया. बघा, सर्वात आधी तर जो प्रश्न विचारलाय 2/4/2020 तो खालच्या पेक्षा लहान आहे का मोठा आहे बघा, तर तुम्हाला लहान दिसतोय. हा 4 या 7 पेक्षा लहान दिसतोय. तर या 2020 मधून एक वर्ष कमी करा, याला द्या 2019 आणि याचे 12 महिने याला द्या. 12 अधिक 4 तो होतो 16. आता हे 12 अधिक 4 किती, 16 महिने झाले. आता हा 2 सुद्धा 20 पेक्षा लहान दिसतोय. आणि चौथा महिना जो असतो तो एप्रिल महिना असतो. तो कोणता असतो? एप्रिल. आणि एप्रिल असतो 30 दिवसाचा. तर तो एप्रिल महिना 30 दिवसाचा उधार घ्या. तर 30 दिवसाचा उधार घेतला एक महिना, तर 30 अधिक 2 झाले हे 32. पण इथून एक महिना उधार घेतला तर हे किती राहिले? 15. आता तुम्हाला यांची बेरीज वजाबाकी अशा पद्धतीने करावी लागते. आणि इथून जे उत्तर मिळेल ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. बघा, 9 मधून 9 गेले 0, 11 मधून 7 गेले 4 आणि हा राहिला 0, म्हणजे 40 वर्ष. हा झालाय 40 वर्ष. दिवस बघा किती, 15 मधून 7 गेले 8 दिवस. 40 वर्ष 8 दिवस आणि 32 मधून 20 गेले 12, सॉरी महिने, 8 महिने आणि 12 दिवस. 40 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस असं कुठे मिळतं का बघा. 40 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस. 40 वर्ष 8 महिने आणि 13 दिवस बोलताय बरं का इथे. 40 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस, इथे 41 वर्ष बोलतोय. हा एप्रिल महिना होता. एप्रिल महिना आपण घेतलाय. जानेवारी फरवरी मार्च एप्रिल तो 30 दिवसाचा, म्हणजे 40 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस असायला पाहिजे, पण इथे 13 दिवस पडतात. बरं, काही काही मिस्टेक्स आहेत बरं का. प्रिंटिंग मिस्टेक, जसा हा जो मिस्टेक केलाय ना, हा मला माहिती होता म्हणून मी सॉल्व्ह करून द्या. याचा पूर्वीचा पण एक प्रश्न बघितला होता आपण, ज्याचं 40 उत्तर आलं होतं, त्याचे 4ही ऑप्शन मिस्टेक मध्ये होते. होऊ शकतात काही मिस्टेक यांच्यामध्ये, प्रश्नांमध्ये प्रिंटिंग मध्ये आलेले असतात. तर माझ्या हिशोबाने तर 40 वर्ष 8 महिने आणि 12 दिवस निघायला पाहिजे, पण तिथे दिसत नाहीये. तर होऊ शकतं प्रिंटिंग मध्ये मिस्टेक असेल, पण अशा पद्धतीने काढलं जातं हे सुद्धा लक्षात घ्या. राईट, चला याला ड्रॉप करूया. क्वेश्चन नंबर 23 ला येऊया. 33. क्वेश्चन नंबर 33 की राम पूर्वेकडे तोंड करून उभा होता. पूर्वेकडे म्हणजे या दिशेकडे, पूर्वेकडे म्हणजे उजव्या दिशेकडे. तो मागे फिरला व पुन्हा, तो मागे फिरला म्हणजे उलट दिशेला फिरला. तो मागे फिरला व पुन्हा उजव्या दिशेने म्हणजे याचा उजवी दिशा होईल इकडे, 90 अंशाच्या कोनामधून वळला. तर सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला, सध्या त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे, तर त्याचं उत्तर असायला पाहिजे उत्तर, कारण वर बघतोय तो, उत्तर दिशेला त्याचं तोंड असायला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 34 आणि 35 बघूया. एक माणूस पूर्वेकडे, क्वेश्चन नंबर 34, एक माणूस पूर्वेकडे 1 किलोमीटर अंतर चालत गेला. पूर्वेकडे म्हणजे कुठे, तर इकडे 1 किलोमीटर अंतर चालत गेला. समजा, चला इथे घेऊया याला खाली. 1 किलोमीटर अंतर चालत गेला. हा 1 किलोमीटरचा.
त्यानंतर तो दक्षिणेकडे वळून 5 किलोमीटर गेला, दक्षिणेकडे म्हणजे खाली, आणि इकडे किती किलोमीटर गेलाय तो 5 किलोमीटर. त्यानंतर त्याने पूर्वेकडे वळून 2 किलोमीटर गेला, पूर्वेकडे वळून म्हणजे इकडे वळला आणि 2 किलोमीटर गेलाय तो. त्यानंतर तो उत्तरेकडे वळून 9 किलोमीटर गेला, उत्तरेकडे वळून इकडे म्हणजे 9 किलोमीटर गेला. तर त्याच्या सुरुवातीच्या ठिकाणापासून तो किती मीटर अंतरावर आहे? सुरुवातीचं ठिकाण कोणतं होतं त्याचं? तर सुरुवातीचं ठिकाण होतं हे, याच्यापासून हा किती अंतरावर आहे हे अंतर काढायचं आहे तुम्हाला. आता हे अंतर काढत असताना तुम्हाला पायथागोरसचा वापर कसा करायचा लक्षात घ्या. आता हे या ज्या पॅरल लाईन्स आहे याला जर मी असा जोडला तर हा 2 दिसतोय 2 आणि 1 अधिक 2 1 अधिक 2 हा टोटल किती झालाय 3 किलोमीटर. हा 5 होता तर हा 5 होता, हा टोटल झालाय 9, 9 मधून 5 घ्यायचा, हा किती होतो 4. आता या आकृतीमध्ये फक्त या आकृतीमध्ये इथे 90 अंशाचा कोन जिथे तयार होतो तर पायथागोरसचा वापर होतो. इथे 4चा वर्ग 16 प्लस 3चा वर्ग 9 हा 25 आणि हा 25 कुणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग आहे. म्हणजे हे जे डिरेक्ट अंतर असेल ते 5 किलोमीटरचं असायला पाहिजे. तर 5 किलोमीटर कुठे मिळतंय? ऑप्शन नंबर क असायला पाहिजे. या डिरेक्शन सेन्स मध्ये पायथागोरसचा भरपूर ठिकाणी वापर होतो, तर या पद्धतीने वापर तुम्हाला बघता आला पाहिजे. राईट. चला समोर जाऊया. क्वेश्चन नंबर 35 बघा. क्वेश्चन नंबर 35. 12:40 झाले तर तास काढा, मिनिट काढा, कोण किती अंशाचा असेल. 12:40 तर 12 गुणिला 30 किती झाले? 12 त्रिक 36, राईट. 360, 40च्या अर्धे 20, त्याच्यात बेरीज केली हा झाला 380 आणि 40 गुणिला 6, 6 चोक 24. या मोठ्यामधून लहान्याला वजा करा, 380 मधून 240 मायनस करा म्हणजे किती राहिले 220. तर 220 अंश सॉरी 0 मधून 0 0, 8 मधून 4 4 सॉरी 140 अंशाचा कोन तयार व्हायला पाहिजे. 140 मिळतं का बघा, हा मिळतो 140. हे सुद्धा शॉर्टकट आपण बघले, मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 36 आणि क्वेश्चन नंबर 37. क्वेश्चन नंबर 36 बोलतंय दिलेल्या शब्दातील त्याला योग्य क्रमाने लावायचं. योग्य क्रम तर सर्वात पहिल्या नंबरवर येईल किलोमीटर, दुसऱ्या नंबरवर येईल मग डेकामीटर, तिसऱ्या नंबरवर येईल मग मीटर, चौथ्या नंबरवर येईल हेक्टोमीटर आणि 5व्या नंबरवर येईल डेसिमीटर. तर प्रश्न विचारलाय मधोमध कोण येईल? तर मधोमध तिसऱ्या नंबरवर यायला पाहिजे. तिसऱ्या नंबरवर मीटर हा मधोमध असायला पाहिजे. ठीक. चला 37 ला या. तुम्हाला त्रिकूट दिलेला आहे तर 17 चौक 68 गुणिला 4 केलंय, 11 दुने 22. तर यानंतर 49च्या टेबलमध्ये ही संख्या तयार व्हायला पाहिजे. ऑप्शन मध्ये बघा 49च्या टेबलमध्ये कोणती संख्या मिळते तर ती 147 मिळते. म्हणजे इथे 147 ही संख्या असायला पाहिजे. काही काही प्रश्न तर असे सहज सॉल्व्ह होतात. चला क्वेश्चन नंबर 38 आणि 39. क्वेश्चन नंबर 38 मध्ये ड्राईव्ह ज्या पद्धतीने असा लिहिलेला आहे त्या पद्धतीने खालील कोणती जोडी आहे? बघा, डी ला पहिल्या नंबरवरून चौथ्या नंबरवर, आर ला दुसऱ्याच नंबरवर ठेवलाय, आय ला पहिल्या नंबरवर घेतलाय, बी ला शेवटी घेतलाय आणि ई ला तिसऱ्या नंबर. तर एल हा दुसरा, हा डी जसा चौथ्या नंबरवर गेलाय तो मिळतोय का? यस मिळतोय. हा सेकंड नंबरवर ऍज इट इज आहे. जसा हा आय हा पहिल्या नंबर, तर डब्ल्यू पहिल्या नंबरवर आलेला आहे. ई जसा व्ही हा शेवटी, तर ई हा शेवटी गेलाय यस आणि आर हा मध्ये आलाय. तर तुम्हाला पहिलीच जोडी मिळते. ऑप्शन नंबर अ असायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 39 बघा. पुढील पैकी वेगळे पण दाखवणारा घटक कोणता? मॉस्को राजधानी आहे, पेरिस राजधानी आहे, दिल्ली पण राजधानी आहे, बट न्यूयॉर्क ही राजधानी नाही आहे. म्हणजे तुमचं उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर क. न्यूयॉर्क हे शहर आहे बरं का, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचा शहर आहे. चला क्वेश्चन नंबर 40 ला या. क्वेश्चन नंबर 40. विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक ओळखायचा आहे. बघा 6ची दुप्पट 12 गुणिला 2 प्लस 2 होतं, 12 अधिक 2 14, 14 दुने 28 गुणिला 2 अधिक 2 28 अधिक 2 30, 30 दुने 60, 60 अधिक 2 इथे 62 असायला पाहिजे होता. मग 62 ची दुप्पट 126 आणि गुणिला 2 अधिक 2 124 अधिक 2 126 म्हणजे 64. हा इथे चुकीचा घटक आहे, तो इथे असायला नको होता. त्यामुळे उत्तर असायला पाहिजे 64. क्वेश्चन नंबर 41 ला या. एका सांकेतिक भाषेत युनिटी असा लिहितो
तर सॉलिडिटरी हा असा लिहिण्यात येतो, तर तुम्हाला युनिटरी काढायचं. युनिटरी. चला UNIT हे 4च्या 4 इथे मिळत आहेत, म्हणजे 7642. आणि काय बघायचं आहे तुम्हाला आता, ARY. ए इथे मिळतो, आर इथे मिळतो, वाय. AR 103 त्याच्यासमोर जोडून देऊया. असं कुठे मिळतं का, तर हा इथे मिळतोय ऑप्शन नंबर ए मध्ये तुमचे उत्तर असायला पाहिजे. असे प्रश्न डोळ्याची टेस्ट आहे बरं का, बघा आणि सॉल्व्ह करा. चला खाली जर गेलं तर खाली क्वेश्चन नंबर 42 बघूया. क्वेश्चन नंबर 42, जर गुणाकार म्हणजे बेरीज, बेरीज म्हणजे भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी म्हणजे गुणाकार आणि बेरीज म्हणजे भागाकार, तर हा दिलाय 9. गुणाकार म्हणजे बोलताय बेरीज 9 अधिक 5, वजाबाकी, वजाबाकी म्हणजे बोलताय गुणाकार गुणिला 7, प्लस, प्लस म्हणजे बेरीज म्हणजे भागाकार भागीला हा 7 आणि प्लस, पुन्हा प्लस दिलेला आहे, तर सॉरी हा कोण आहे, भागाकार आहे की प्लस आहे, बरं भागाकार आहे बरं का, हा भागाकार, भागाकार, तर भागाकार म्हणजे वजाबाकी, वजाबाकी 8. याचं उत्तर बॉडमासनुसार काढायचं. 7 भागीला 7 म्हणजे 1, 1 गुणिला 5 म्हणजे 5, राईट. 9 अधिक 5 14, 14 मधून 8 गेले, उत्तर 6 असायला पाहिजे. बॉडमासचा वापर करून या प्रश्नाचे उत्तर काढणे आहे. चला 42 नंतर पुन्हा समोर काही मिळतात का बघूया. बरं नाही, आता इथून तुमचे अरे आहेत आहेत आहेत, याला पण घेऊन घेऊया. बरं 5च प्रश्न आहेत समोरचे, त्याच्यानंतर सुरू. चला क्वेश्चन नंबर 44 बघा. क्वेश्चन नंबर 44. ए हा ई पेक्षा जलद धावतो. ए हा ई पेक्षा जलद धावतो. कोण? ए. ए हा ई पेक्षा, म्हणजे ए ला मोठा दाखवा, ई पेक्षा जलद धावतो, परंतु डी एवढा नाही, म्हणजे डी याच्यापेक्षा मोठा असेल, राईट. डी हा सी पेक्षा जलद धावतो, डी हा सी पेक्षा जलद धावतो, परंतु बी एवढा नाही, परंतु बी एवढा नाही, म्हणजे डी पेक्षा पण जलद धावणारा बी आहे बरं का. इथे प्रश्न विचारलाय तर सर्वात जलद धावणारी व्यक्ती कोणती, तर बीच असायला पाहिजे सर्वात जलद धावणारी व्यक्ती, राईट. खालील प्रश्नामध्ये हा नंबर बघा 45. एका उघडलेला फासा दाखवणारा उत्तराचा पर्याय बीच्या चिन्हाचा विरुद्ध कोणता, हा बी आहे. या बीच्या विरुद्ध कोणता असायला पाहिजे, तर हे सुद्धा आपण शिकलोय, तर बीच्या विरुद्ध असायला पाहिजे डी, कारण याला फोल्ड केल्यानंतर हा एकमेकांच्या मागे येतील, ते विरुद्ध येतील, तर तुमचं उत्तर असायला पाहिजे डी. चला शेवटचे 2 प्रश्न राहिले, 46 आणि 47, याला बघून घेऊया, म्हणजे आपला हा पार्ट म्हणजे हा पेपर संपतो बरं का. आणि यानंतर तुम्हाला पूर्ण इथे जीके चे प्रश्न दिले. क्वेश्चन नंबर 46 बघा. एका संख्येला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते. एक संख्या x, याला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, याला 4 ने गुणून 3 ने भागायचे होते, पण चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले. या संख्येला चुकून 3 ने गुणले व 4 ने भागले, तेव्हा उत्तर 9 आलं. तेव्हा उत्तर किती आलंय? 9. प्रश्न विचारलाय, बरोबर उत्तर काय, म्हणजे या प्रश्नाचे उत्तर काय, राईट. 3 ने याला भाग दिला, 3 त्रिक 9 आणि 3 चौक झालाय 12. एक्स बरोबर किती मिळतोय? 12. 12 ही किंमत इथे ठेवून द्या, म्हणजे प्रश्नाचे उत्तर मिळेल. 3 ने भाग दिला, 3 चौक 12, 4 गुणिला 4, उत्तर किती असायला पाहिजे? बरोबर उत्तर 16 असायला पाहिजे. 16 मिळतोय. यस, ऑप्शन नंबर बी मध्ये मिळतोय 16, राईट. चला शेवटचा प्रश्न राहिलाय 47 नंबरचा, कारण याच्यानंतर तुमचे जीके चे प्रश्न सुरू होते बरं का. म्हणजे या अकोला जिल्ह्यामध्ये हा शेवटचा प्रश्न. आणि हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांना येत नाही बरं का. प्रश्नामध्ये विचारलेला आहे की त्रिकोण मोजा. या प्रश्नाचे त्रिकोण, आता ज्यावेळेस तुम्हाला त्रिकोणाची मोजणी शिकवली त्यावेळेस मी सांगितलं होतं की टोटल किती याच्यामध्ये किती भागामध्ये पडलाय, 1 2 3 4 5 6, टोटल किती भाग आहेत? 6. आता यामध्ये टोटल त्रिकोण ही सिमेट्रिक डायग्राम आहे बरं का. यामध्ये टोटल त्रिकोण किती, तर लिहून घ्या 1 2 3 4 5 आणि 6. आता हा एक ॲज इट इज लिहिला, तर 1 ची बेरीज याच्यासोबत करा, 1 अधिक 2 हा होतो 3, 3 या 3 सोबत बेरीज करा, 3 अधिक 3 हा झालाय 6, 6 ची बेरीज 4 सोबत करा, 6 अधिक 4 झालाय 10, 10 ची बेरीज 5 सोबत करा, 10 अधिक 5 15, 15 ची बेरीज 6 सोबत करा 21. या सर्वांची बेरीज आधी करून घ्या, या सर्वांची बेरीज आधी करून घ्या. बघा 1 अधिक 5 झालाय 6, राईट. 2 आणि 3 आणि 4, सॉरी 1 अधिक 5 6, इकडे शिल्लक आहे बरं का. 1 अधिक 5 6, 6 आणि 6 12, 12 12 आणि 3 15, 15 अधिक 1 16, एक इथे शिल्लक.
2 आणि 1 3 आणि 1 5 56 तर हेच झाले बरं का. इथे प्रश्नाचं उत्तर संपलेलं नाहीये. 56 झाल्यानंतर सर्वात हा जो खालचा दिसतोय याला घ्या 21, याला ड्रॉप करा, या 10ला घ्या, याला ड्रॉप करा, या 3ला घ्या आणि त्यांची बेरीज इथे मांडा. त्यांची बेरीज इथे मांडूया. बरं याला ड्रॉप करून त्याला घेणे. एकच मिनिट. सर्वात खालचा जो आहे त्याला ड्रॉप करा आणि या वरच्याला घ्या. मग त्याच्या वरच्याला ड्रॉप करा, त्याच्या वरच्याला घ्या, त्याच्या वरच्याला ड्रॉप घ्या आणि त्याच्या वरच्याला घ्या. ज्याला ज्याला राईट केले त्यांची बेरीज करायची. 15 अधिक 6, 15 अधिक 6 21, 21 अधिक 1 22, ती 22 बेरीज इथे जोडून द्या म्हणजे 78 हे झालंय तुमचं फायनल आन्सर. म्हणजे या त्रिकोणाच्या या आकृतीमध्ये टोटल 78 त्रिकोण असायला पाहिजे. तर 78 त्रिकोण म्हणजे ऑप्शन नंबर क मध्ये तुम्हाला उत्तर मिळतं. त्रिकोणाची संख्या अशी मोजायची असते बरं का. या सिमेट्रिक डायग्राम मध्ये खूप विद्यार्थ्यांना यांच्या त्रिकोणाची संख्या मोजता येत नाही. तर हे तुमचा अकोला जिल्ह्याचा चे प्रश्न होते बरं का. याच्यानंतर तुमचे जीकेचे प्रश्न सुरू होत आहेत. आपल्याला फक्त गणित आणि बुद्धिमत्ताच घ्यायचं असतं. हे मित्रांनो, समोरच्या पोलीस भरतीच्या प्रश्न म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे प्रश्न तुम्ही बघत चला. या टाईपचे प्रश्न तुम्हाला भविष्यात समोर पोलीस भरतीमध्ये सापडतील. तर आपला व्हिडिओ तयार करण्याचा उद्देश मात्र हाच की तुमची याची तयारी व्हायला पाहिजे पोलीस भरतीची, समोर येणाऱ्या पोलीस भरतीची. राईट. तर हा होता अकोला जिल्हा 2023 मध्ये झालेला पेपर. असाच जसा हा अनालिसिस केलाय, याचं विश्लेषण दिलंय, असं समोरही तुम्हाला इतरही जिल्ह्यातील परीक्षेचे जे झालेले आहेत पेपर पोलीस भरतीचे त्याचे तुम्हाला विश्लेषण मिळत राहते. राईट. तुम्हाला समजला असेलच आणि कामाचा असेल असं निश्चितच विचार करतो मी. आणि मग पुन्हा याच्यानंतर एखादा नवीन पुन्हा विश्लेषणासाठी पेपर घेऊन येईल. आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो आता आणि पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा कुठल्या तरी जिल्ह्याचा तुमच्या समोर पेपर घेऊन येईल. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.